हॅलो स्टुडंट्स, आजच्या लेक्चरमध्ये आपण प्राईज म्हणजे किंमत हा पॉईंट बघणार आहोत. ओके, सो प्राईज म्हणजे काय, प्राईजच्या व्याख्या काय, प्राईजचं महत्त्व काय, त्यानंतर प्राईजवरती कोणते घटक आहेत की ते इफेक्ट करतात. ओके, किंमतीवरती. किंमत म्हणजे काय, किंमतीच्या व्याख्या काय आहेत, किंमतीचं महत्त्व काय, किंमतीवर परिणाम करणारे घटक कोणते आहेत हे आपण आज बघणार आहोत. ओके, सो विपणनामध्ये वस्तू इतकीच तिची किंमतही महत्त्वाची असते. नुसती वस्तू असून चालत नाही मार्केटमध्ये, त्या वस्तूला त्याची किंमतही प्रॉपर किंमत असणं अतिशय महत्त्वाचं असतं. ओके, मार्केटमध्ये किंवा विपणन संस्थेमध्ये विपणन संस्था व ग्राहक या दोघांच्या दृष्टीने वस्तूची किंमत हा महत्त्वाचा आणि निर्णायक घटक असतो. ग्राहकाच्या दृष्टीने ही किंमत तेवढीच महत्त्वाची असते आणि विपणन संस्थेच्या दृष्टीने सुद्धा किंमत ही तेवढीच महत्त्वाची असते. विपणन संस्थेला किंमत ही अर्थप्राप्ती मिळवून देणारा एक घटक असतो. जर वस्तूला आपल्या किंमतच नसेल तर त्या वस्तूचा काही अर्थ राहत नाही. ओके, त्यासाठी ती वस्तू अर्थहीन होत असते. त्यामुळे ती वस्तू अर्थहीन न राहावी, तिला अर्थप्राप्ती व्हावी, तिला अर्थ मिळावा काहीतरी, म्हणून त्याची किंमत ठेवणं हे अतिशय महत्त्वाचं असतं. ओके, आणि ही अर्थप्राप्ती झाली तरच विपणन संस्था ही अस्तित्वात टिकून राहू शकते. बघा, एखादी विपणन संस्था, एखादी उत्पादक संस्था, व्यवसाय संस्था ही मार्केटमध्ये आली तिची वस्तू घेऊन विकण्यासाठी आणि त्या वस्तूला जर किंमतच नसेल तर ती वस्तू काय अर्थ असणार आहे का त्या वस्तूला? तर अर्थ असणार नाही त्या वस्तूला. ओके, जर बिना किमतीची वस्तू जर विकली जात असेल मार्केटमध्ये, ती कशी विकणार? मग जसं मागितलं जाईल तशी ती वस्तू विकली जाणार. त्यामुळे काय होणार, जी आपली उत्पादन संस्था असेल किंवा विपणन संस्था असेल ती जास्त काळ अस्तित्वात राहू शकणार नाही. ओके, ग्राहकाला किंमत हा अपेक्षा व समाधानाचा पुंजका असतो. ग्राहकाला किंमत हा अपेक्षा व समाधानाचा पुंजका असतो. ग्राहकाच्या वस्तूमध्ये असणाऱ्या अपेक्षा असतील, समाधान असेल, हे अपेक्षा आणि समाधान हे दोन्ही किमतीवरती निर्धारित असतं. ओके, ग्राहक जेव्हा वस्तूची किंमत देतो तेव्हा त्या वस्तूच्या किंमतीच्या बदल्यात तो भौतिक, आर्थिक, सामाजिक, मानसशास्त्रीय समाधान, लाभ हे प्राप्त करत असतो. ओके, ज्या वेळेला ग्राहक हा किंमत देऊन वस्तू खरेदी करतो त्यावेळेला त्या वस्तूमधून तो समाधान प्राप्त करण्याचा प्रयत्न करत असतो. अर्थशास्त्रानुसार किंमत म्हणजे वस्तू किंवा सेवेचे पैशाच्या स्वरूपात असलेले विनिमय मूल्य आहे. ओके, अर्थशास्त्रानुसार किंमत म्हणजे वस्तू किंवा सेवेचे पैशाच्या रूपात असलेले विनिमय मूल्य. ओके, बाजारपेठेमध्ये किंमत या संज्ञेची ही सर्व रूपे महत्वाची आहेत. बाजारपेठेमध्ये किंमत या संज्ञेची ही सर्व रूपे महत्वाची आहेत, कारण वस्तूचा विपणक, ग्राहक व किंमत या तीन घटकाच्या समन्वयातून वस्तूची विपणन क्रिया होत असते. वस्तूचा विपणक, ग्राहक, किंमत या तीन घटकाच्या समन्वयातून वस्तूची विपणन ही क्रिया होत असते. लक्षात ठेवा, MCQ साठी वस्तूची विपणन क्रिया कोणत्या कोणत्या घटकातून होत असते, तर ती असेल वस्तूचा विपणक जो असेल तो, त्यानंतर वस्तूचा ग्राहक आणि वस्तूची किंमत. ओके, हे तीन घटकांच्या समन्वयातून वस्तूची विपणन क्रिया ही होत असते. उत्पादक हा आपल्या वस्तूचा विपणक म्हणजेच मार्केटर असल्याने, तो वस्तूची किंमत ही ठरवत असतो. कारण ज्याने उत्पादन घेतलंय तोच ती वस्तू विकण्यासाठी आणत असतो. त्यामुळे त्या वस्तूची किंमत ठरवण्याचा हक्क त्या वस्तूच्या विपणकाला असतो. ओके, पण ही वस्तूची मागणी, वस्तूची विक्री, नफ्याचं प्रमाण व वस्तू उपयोगिता मूल्य या घटकाशी संबंधित असल्यामुळे ती किंमत ही विचारपूर्वक ठरवावी लागत असते. उठून कितीही किंमत लावून जमत नाही वस्तूची किंमत ही त्या वस्तूला असणारी मागणी, त्या वस्तूची किती प्रमाणात विक्री होतीये, त्या वस्तूमधून नफ्याचं प्रमाण किती आहे, त्या वस्तूचं उपयोगिता मूल्य किती आहे, या सर्व घटकांचा विचार करून वस्तूची किंमत ही ठरवली जात असते आणि ती ठरवावी लागत असते. समजलं? वस्तूची किंमत म्हणजे काय किंवा किंमत म्हणजे काय. ओके, आता आपण बघूयात डेफिनेशन्स ऑफ प्राइस. ओके, किमतीच्या व्याख्या बघूयात आपण. ओके, सो किमतीची व्याख्यामध्ये तुम्हाला व्याख्या दिली आहे ती म्हणजे
वस्तू किंवा सेवेचे ग्राहकांसाठी संख्यात्मक स्वरूपात दर्शविलेले मूल्य म्हणजे किंमत होय. वस्तू किंवा सेवेचे ग्राहकांसाठी संख्यात्मक स्वरूपात दर्शवलेले मूल्य म्हणजे किंमत होय. लक्षात घ्या, MCQ साठी तुम्हाला विचारलं जाईल किंमत म्हणजे काय. त्यामध्ये येणार वस्तू किंवा सेवेचे ग्राहकांसाठी संख्यात्मक स्वरूपात दर्शविलेले मूल्य म्हणजेच डॅश डॅश होय. मग तिथं तुमचा आन्सर असणार आहे किंमत. ओके, वस्तू किंवा सेवेचं ग्राहकांसाठी संख्यात्मक स्वरूपात दर्शवलेलं मूल्य म्हणजेच किंमत होय. आता आपण बघूयात किमतीचं महत्व. सिग्निफिकन्स ऑफ प्राइस किंवा किंमत निर्धारणाचं महत्व बघूयात आपण. तर किमतीचं महत्व कशासाठी आहे, किंमत का महत्वाची आहे. विपणन मिश्रणामध्ये विपणन मिश्रण हा आपला पहिला टॉपिक आहे. त्यामध्ये आपण प्रोडक्ट बघितलंय, आता आपण प्राइस बघतोय, त्यानंतर आपण प्रमोशन बघणार आहे. ओके, असे 4 P's असणार आहेत, त्या आपण बघणार आहोत. त्यामध्ये किंमत निर्धारण विपणन मिश्रणामध्ये मार्केटिंग मिक्स मध्ये वस्तू, किंमत, वितरण व विक्री वाढ हे 4 घटक महत्वाचे असतात. या 4 घटकांमध्ये वस्तूची किंमत हा ग्राहक व विपणक या दोघांच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा घटक असतो. ओके, लक्षात घ्या, ग्राहक हा वस्तूच्या किमतीची तुलना तिच्यापासून मिळणाऱ्या समाधानाशी करत असतो. ऑफकोर्स ग्राहक हा वस्तूची तुलना तिच्यापासून किती प्रमाणात समाधान मिळते याच्याशी करत असतो. ओके, तर विपणक हा वस्तू किमतीला अर्थप्राप्तीचा एकमेव स्रोत म्हणून महत्व देत असतो. ओके, अर्थप्राप्तीचा एकमेव स्रोत म्हणून किमतीला महत्व विपणकाद्वारे दिले जात असतं. म्हणजेच विपणन क्रियेमध्ये व विपणनाच्या विभिन्न घटकाच्या मिश्रणामध्ये किंमत निर्धारण हे कार्य महत्वाचे आहे. त्याचे महत्व आपल्याला पुढील प्रमाणे सांगता येईल. काय सांगितलंय किमतीच्या महत्वामध्ये? विपणन मिश्रणामध्ये वस्तू, किंमत, वितरण व विक्री वाढ हे 4 घटक महत्वाचे आहेत. ओके, विपणन मिश्रणात वस्तू, किंमत, वितरण व विक्री वाढ 4 घटक महत्वाचे आहेत. या 4 घटकामध्ये वस्तूची किंमत ग्राहक व विपणक या दोघांच्या दृष्टीने महत्वाचा घटक आहे. वस्तूची किंमत हा घटक ग्राहक आणि विपणक या दोघांच्या दृष्टीने महत्वाचा आहे. ग्राहक हा वस्तूच्या किमतीची तुलना ही तिच्यापासून किती प्रमाणात समाधान मिळणार आहे आपल्याला त्याच्याशी करत असतो. ओके, तर विपणक हा अर्थप्राप्तीचा एकमेव स्रोत म्हणून किमतीला महत्व देत असतो. ओके, विपणन क्रियेमध्ये व विपणनाच्या विभिन्न घटकांच्या मिश्रणामध्ये किंमत निर्धारण हे महत्वाचं कार्य आहे. ओके, आता त्याचं महत्व पुढील प्रमाणे सांगता येईल. ते आपण बघूया 1 बाय 1. त्यामध्ये तुम्हाला काय सांगितलंय? मागणीचे नियम. पहिलं महत्व आहे मागणीचे नियम. त्यानंतर आहे स्पर्धात्मक अस्त्र. त्यानंतर आहे नफ्याचे प्रमाण. त्यानंतर आहे जाहिरात व विक्री वाढ. त्यानंतर उत्पादक घटकांचा मोबदला. त्यानंतर वितरकांची उपलब्धता. त्यानंतर त्यानंतर वस्तू विकासाचे निर्णय. त्यानंतर विपणनामध्ये निर्णायक म्हणून आणि त्यानंतर संस्थेची आर्थिक स्थिती म्हणून. त्यानंतर भविष्यकालीन निर्णय आणि त्याच्यानंतर शेवटचं महत्व आहे संस्थेचे स्थैर्य व विकास. ओके, आता 1 बाय 1 आपण एक चेकआउट करूयात. ओके, त्यामध्ये पहिला आहे मागणीचे नियमन. त्यामध्ये काय सांगितले? वस्तूची किंमत ही बाजारातील वस्तूची मागणी नियमन करणारे सामर्थ्यशील साधन होय. वस्तूची किंमत हे बाजारातील वस्तूची मागणी नियमन करणारे एक सामर्थ्यशील साधन असते. ओके, त्यामध्ये वस्तूची किंमत ही तिची मागणी याचा संबंध निकटचा असून वस्तूची किंमत व तिची मागणी किती आहे याचा संबंध हा निकटचा असतो. ओके, संबंध हा निकटचा असून तो व्यस्त स्वरूपाचा असतो. नेहमी लक्षात घ्या, वस्तूला असणारी मागणी आणि त्या वस्तूची किंमत ही व्यस्त स्वरूपाची असते. संबंध हा जवळचा असून तो संबंध व्यस्त स्वरूपाचा असतो, म्हणजे अपोजिट असतो किंवा निगेटिव्ह तुम्ही म्हणू शकता. ज्या वेळेला वस्तूची किंमत ही वाढलेली असते त्यावेळेला वस्तूला असणारी मागणी ही कमी असते आणि ज्या वेळेला वस्तूची किंमत ही कमी झालेली असते त्यावेळेला वस्तूला असणारी ही मागणी जास्त असते. त्यामुळे दोघांमध्ये असणारा संबंध कसा आहे? क्रॉस आहे, अपोजिट आहे. ओके, वस्तूची किंमत हे बाजारातील वस्तूची मागणी ठरवणारं एक महत्वाचं साधन असतं.
वस्तूच्या किमतीवर बाजारात त्या वस्तूला असणारी किती मागणी आहे हे समजतं. जर आपल्या वस्तूची किंमत ही जास्त असेल तर आपल्या वस्तूला ऑटोमॅटिकली जी मागणी येणार आहे बाजारपेठेमध्ये ती कमी असणार आहे. जर आपल्या वस्तूची किंमत ही कमी असेल तर आपल्या वस्तूची मागणी ही जास्त असणार आहे, लक्षात ठेवा. त्यामुळे वस्तूची किंमत आणि वस्तूची मागणी या दोघांचा संबंध जवळचा असतो, परंतु तो व्यस्त असतो. व्यस्त म्हणजेच निगेटिव्ह संबंध असतो. कसं काय, तर ज्या वेळेला किंमत वाढलेली असते त्यावेळेला मागणी कमी असते, आणि ज्या वेळेला किंमत जास्त असते त्यावेळेला ज्या वेळेला किंमत जास्त असते त्यावेळेला मागणी कमी असते, ज्या वेळेला किंमत कमी असते त्यावेळेला मागणी वाढलेली असते. लक्षात ठेवा, किंमत कमी मागणीत वाढ, किंमत जास्त मागणीत घट. ओके. बाजारपेठेच्या एकूण व्यवस्थेमध्ये किंमत व मागणी यांच्यातील आंतरक्रिया सर्वसाधारण परिस्थितीत बाजारपेठेची प्रवृत्ती दर्शवित असतात. ओके. बाजारपेठेच्या एकूण व्यवस्थेमध्ये किंमत व तिची मागणी ह्या दोन्ही क्रिया बाजारपेठेची परिस्थिती दर्शवित असतात. किमतीचा मागणीवर व मागणीचा किमतीवर असे परस्पर परिणाम करणारे घटक दोन्ही आहेत हे. ओके. किमतीचा हा मागणीवर परिणाम होत असतो आणि मागणीचा हा किमतीवर परिणाम होत असतो. असे दोन्ही परस्पर घटक आहेत की एकमेकांवरती परिणाम करत असतात. सर्वसाधारण परिस्थितीमध्ये किंमत वाढली तर मागणी कमी होत असते व किंमत कमी झाली तर मागणी वाढत असते. हा सहसंबंध लक्षात घेता विपणन संस्थेला वस्तूची किंमत ही ठरवावी लागत असते. ओके. सर्वसाधारण परिस्थितीत किंमत ज्या वेळेला इन्क्रीज असते त्यावेळेला डिमांड ही कमी असते, डिक्रीज असते, आणि ज्या वेळेला किंमत ही डिक्रीज असते त्यावेळेला डिमांड ही इन्क्रीज असते. हा संबंध लक्षात घेऊन व्यवसाय संस्थेला किंवा विपणन संस्थेला आपल्या प्रोडक्टची प्राइसिंग डिसाइड करावी लागत असते, ठरवावी लागत असते. किमतीचा मागणीवर लगेच बरा वाईट परिणाम होत असतो. किमतीचा मागणीवर हा बरा वाईट परिणाम होत असतो. किंमत जास्त आकारल्यास वस्तूची मागणी कमी होते. लक्षात घ्या, किंमत जर जास्त आकारली तर वस्तूची मागणी कमी होते, आणि किंमत जर कमी आकारली तर वस्तूची मागणी जास्त होते. म्हणजे वस्तूची मागणी वाढवण्यासाठी अथवा घटवण्यासाठी किंमत हे एक परिणामकारक साधन आहे. लक्षात घ्या, MCQ साठी तुम्हाला विचारलं जाऊ शकतं, वस्तूची मागणी वाढवण्यासाठी अथवा घटवण्यासाठी किंमत हे एक परिणामकारक साधन आहे. ओके. हे झालं पहिलं महत्व. त्यानंतरचं दुसरं बघूयात आपण, स्पर्धात्मक अस्त्र. स्पर्धा करण्यासाठी किंमत किती महत्वाची आहे ते आता तुम्हाला सांगते बघा. व्यवस्थित ऐकायचं. ज्या वेळेला महत्वाचं आहे म्हणलं जातं, MCQ ला विचारलं जाईल म्हणलं जातं, ते प्रॉपर नोट डाऊन करून घ्यायचं. ओके. त्यामध्ये स्पर्धात्मक अस्त्र. स्पर्धात्मक अस्त्रामध्ये बाजारपेठेतील स्पर्धेला तोंड देण्यासाठी वस्तूची किंमत हे महत्वाचे स्पर्धात्मक अस्त्र होय. बाजारपेठेमधील स्पर्धेला तोंड देण्यासाठी वस्तूची किंमत हे महत्वाचं स्पर्धात्मक अस्त्र असतं. ओके. बाजारपेठेमध्ये नवीन उत्पादक आलाय, त्याला बाजारपेठेमध्ये स्पर्धा करायची. स्पर्धा करण्यासाठी त्याच्या वस्तूची असणारी किंमत ही अतिशय महत्वाची असते. ओके. अर्थात त्याचा स्पर्धात्मक अस्त्र म्हणून वापर करावा किंवा नाही हे उत्पादक संस्थेवरती अवलंबून असतं. आपल्या स्पर्धकापेक्षा वस्तूची किंमत कमी आकारावी की जास्त आकारावी की समान ठेवावी हा धोरणात्मक भाग आहे. ओके. आपला जो स्पर्धक आहे त्याची वस्तूची किंमत आणि आपल्या वस्तूची किंमत ही सेम असावी का त्याच्यापेक्षा आपली किंमत ही जास्त असावी किंवा आपली किंमत ही त्याच्या वस्तूपेक्षा कमी असावी, हा काय झालं, हा एक धोरण ठरवत असतं. का त्या सिच्युएशन नुसार ते ठरवलं जात असतं. वस्तूची किंमत कमी अथवा समान ठेवून स्पर्धात्मक लाभ उठवता येतो. ओके. वस्तूची किंमत स्पर्धक वस्तूपेक्षा कमी ठेवून एक प्रकारे स्पर्धेवर काही प्रमाणात मात करता येते. तसेच किंमत जास्त आकारून व दर्जात्मक श्रेष्ठत्वाबाबत जोरदार जाहिरात करून सुद्धा स्पर्धेवरती मात करता येते. म्हणजे किंमत हे स्पर्धात्मक अस्त्र. आता स्पर्धात्मक अस्त्र का म्हणलं आहे, किंमत ही आपण स्पर्धका एवढीच ठेवून आपण स्पर्धेवरती मात करता येते आपल्याला. जर किंमत आपण जास्त ठेवली तर आपल्या प्रोडक्टची क्वालिटी जी असणार आहे, दर्जा जी असणार आहे, तो जास्त चांगला असणं गरजेचं आहे, जेणेकरून ती किंमत जास्त ठेवली तरी ग्राहक हे आपलं प्रोडक्ट परचेस करतील. तसं करून आपण त्या स्पर्धेवरती मात करू शकतो. ओके. आणि काही काळाला आपण स्पर्धकापेक्षा कमी किंमत ठेवून स्पर्धेवरती मात करू शकतो. म्हणून किमतीला स्पर्धात्मक अस्त्र असे म्हणले गेले आहे.
ओके. त्यानंतर तिसरं महत्व आहे नफ्याचे प्रमाण. नफ्याच्या प्रमाणामध्ये काय सांगितलंय, वस्तूची किंमत हा उत्पादन संस्थेसाठी किंवा विपणन संस्थेसाठी अर्थप्राप्तीचा एकमेव मार्ग आहे. लक्षात घ्या, वस्तूची किंमत हा उत्पादन संस्थेसाठी किंवा विपणन संस्थेसाठी अर्थप्राप्तीचा एकमेव मार्ग आहे. म्हणून किंमत हा संस्थेचा नफा ठरविणारा घटक असतो. किंमत हा संस्थेचा नफा ठरवणारा घटक असतो. वस्तूच्या किमतीमध्ये नफ्याचे प्रमाण अंतर्भूत असते. वस्तूच्या किमतीमध्ये नफा किती मिळणार आहे आपल्याला ह्याचं प्रमाण ठरवलेलं असतं. नफा जास्त मिळवण्यासाठी वस्तूची किंमत ही जास्त ठेवावी लागत असते. किंमत कमी ठेवलं तर नफ्याचं प्रमाण हे कमी होणार असतं. वस्तूच्या उत्पादन खर्चामध्ये किंमत जास्त केल्याने फरक पडत नाही. वस्तूचा उत्पादन खर्च जो आहे तेवढाच राहणार आहे, त्याच्यामध्ये किंमत जास्त केली आपण तर फरक पडणार नाही. परंतु जर किंमत कमी जास्त केल्यास त्याचा नफ्याच्या प्रमाणावर थेट फरक पडत असतो. म्हणून किंमत हा नफ्याचे प्रमाण ठरवणारा घटक आहे. लक्षात ठेवा, ज्या वेळेला उत्पादन केलं जातं त्यावेळेला उत्पादन करून त्या वस्तूची किंमत ठरवली जात असते. त्या वस्तूच्या किमतीमध्येच त्या व्यवसायाचा त्या उत्पादनाचा नफा किती मिळणार आहे त्या नफ्याचं प्रमाण हे ठरवलं जात असतं. ज्या वेळेला किंमत जास्त होते त्यावेळेला नफ्याचं प्रमाण जे असणार आहे ते जास्त असणार आहे. ज्या वेळेला किंमत कमी होणार आहे त्यावेळेला नफ्याचं प्रमाण हे कमी असणार आहे. परंतु त्याचा उत्पादन खर्च जो असणार आहे त्याच्यावरती काही फरक पडत नाही जर किंमत वाढवली किंमत कमी केली. परंतु ज्या वेळेला किंमत वाढवली किंमत कमी केली तर नफ्यावरती परिणाम होत असतो. म्हणून किंमत हे एक नफ्याचं प्रमाण ठरवणारं साधन आहे असं म्हणलं जाऊ शकतं किंवा घटक आहे असं आपण म्हणू शकतो. ओके. त्याच्यानंतरचं महत्व आहे जाहिरात व विक्री वाढ. जाहिरात व विक्री वाढीसाठी केला जाणारा खर्च वस्तूच्या किमतीशी निगडीत असतो. कोणत्याही वस्तूचा जाहिरात खर्च व विक्री वाढीचा प्रयत्नांचा खर्च हा तिच्या किमतीतून भरून काढला जात असतो. ओके. हा खर्च वसूल करण्याची क्षमता वस्तूच्या किमतीमध्ये असल्यास जाहिरात व विक्री वाढीवर खर्च करण्यात येतो. दुसऱ्या भाषेत जाहिराती व विक्री वाढ कार्यक्रमांवर वस्तूच्या किमतींवर प्रभाव पडतो. जाहिरात व विक्री वाढ कार्यक्रम राबवण्यासाठी वस्तूच्या किमतीचा आधार घ्यावा लागत असतो. ओके. जी वस्तू आपल्याला विक्रीसाठी आणायची त्याची जाहिरात करणं अतिशय महत्वाचं आहे. त्याची विक्री वाढली पाहिजे जेणेकरून की ओके. सो जाहिरातीसाठी केलेला खर्च हा वस्तूच्या किमतीशीच निगडीत असतो. कोणत्याही वस्तूचा जाहिरात खर्च व विक्री वाढीचा खर्च हा त्याच्या किमतीतून भरून काढला जात असतो. ओके. जितक्या प्रमाणात आपल्याला पब्लिसिटी करण्यासाठी खर्च येईल तितक्या प्रमाणात आपण त्या वस्तूची किंमत ही वाढवलेली असते जेणेकरून की आपला सगळा खर्च त्या वस्तूच्या किमतीमधून निघावा. ओके. हा खर्च वसूल करण्याची क्षमता वस्तूच्या किमतीमध्ये असल्यास जाहिरात व विक्री वाढीसाठी खर्च करण्यात येतो. वस्तूचे डिमांड किती आहे हे पाहून त्या वस्तूचा जाहिरात किती प्रमाणात मोठी करायची हे ठरवलं जातं आणि त्या जाहिरातीचा खर्च जो आहे तो वस्तूच्या किमतीमधून वसूल केला जात असतो. दुसऱ्या भाषेत जाहिरात व विक्री वाढ कार्यक्रमांवर वस्तूंच्या किमतीचा प्रभाव पडत असतो. दुसऱ्या भाषेत जाहिरात व विक्री वाढ कार्यक्रमांवर वस्तूच्या किमतीचा प्रभाव पडत असतो. ओके. त्यासाठी जाहिरात व विक्री वाढ कार्यक्रम राबवण्यासाठी वस्तूच्या किमतीचा आधार असणं अतिशय महत्वाचं आहे आणि आधार घेतलाही जातो. त्यानंतरचा महत्व आहे उत्पादक घटकाचा मोबदला. उत्पादक घटकांचा मोबदला त्यामध्ये काय सांगितले, उत्पादक घटकाचा मोबदला हा वस्तूच्या किमतीमधून मिळणाऱ्या रकमेतूनच दिला जात असतो. बघा, उत्पादक घटकांचा मोबदला हा वस्तूच्या किमतीमधून मिळणाऱ्या रकमेतूनच दिला जात असतो. म्हणून कामगारांची मजुरी, अधिकाऱ्यांचे वेतन, लक्षात घ्या, कामगारांची मजुरी, अधिकाऱ्यांचं वेतन, प्रशासकीय खर्च, कर्जाचे व्याज इत्यादी बाबींवरील खर्च भागवण्यासाठी किंमत हा मेन स्रोत असतो. म्हणजेच वस्तूच्या किमतीच्या आधारावर उत्पादक घटकाचा मोबदला हा ठरवला जात असतो. ओके. उत्पादक घटकाचा मोबदला हा किमतीवर अवलंबून असतो, किमतीवर आधारित असतो. कारण कामगारांची मजुरी, अधिकाऱ्यांचा वेतन, प्रशासकीय खर्च, कर्जाचं व्याज या सर्व खर्च भागवण्यासाठी किंमत हा एकच स्रोत असतो आणि किमतीमधूनच या सर्वांचा खर्च हा वसूल केला जात असतो. ओके. त्यानंतरचा आहे वितरकांची उपलब्धता. यामध्ये काय सांगितलंय तुम्हाला, वितरकांची दलाली
वितरकांची दलाली व नफा याचं प्रमाण वस्तूच्या किमतीवर आधारित असतं. म्हणजे बघा, वस्तूच्या किमतीमधून किती प्रमाणात खर्च हा वसूल केला जात असतो. ओके, वितरकांची असणारी दलाली असेल, त्यांचं नफ्याचं प्रमाण असेल, हे वस्तूच्या किमतीवर आधारित असतं. साध्या भाषेत ही दलाली व त्यांचा नफा हा किमतीमध्ये अंतर्भूत असतो. साध्या भाषेत वितरकांची दलाली किंवा त्यांचं नफ्याचं प्रमाण हे किमतीमध्येच अंतर्भूत असतं. वस्तूची किंमत योग्य ठेवल्यास वस्तूची किंमत ही योग्य ठेवल्यावर वस्तूच्या वितरणासाठी वितरकांची व मध्यस्थांची उपलब्धता होऊ शकते. ओके, वितरकांची दलाली व नफा याचे प्रमाण वस्तूच्या किमतीवरती आधारित असते. साध्या भाषेत ही दलाली व त्याचा नफा हा किमतीमध्ये अंतर्भूत असतो. वस्तूची किंमत योग्य ठेवल्यास वस्तूच्या वितरणासाठी वितरकांची व मध्यस्थांची उपलब्धता होऊ शकत असते. ओके, त्यानंतरचं महत्व आहे वस्तू विकासाचे निर्णय. आता किंमत बघा, वस्तू विकासाच्या निर्णयामध्ये कशी महत्वाची आहे. वस्तू विकासाचे बहुसंख्य निर्णय हे वस्तूच्या किमतीशी निगडीत असतात. लक्षात घ्या, वस्तू विकासाचे बहुसंख्य निर्णय हे वस्तूच्या किमतीशी निगडीत असतात. वस्तूच्या किमतीमुळे हे सर्व निर्णय प्रभावित होतात. होत असतात. वस्तू विकासाच्या कार्यक्रमांना आर्थिक आधार देण्याचे कार्य किंमतच करत असते. ओके, वस्तू विकासाच्या कार्यक्रमांना आर्थिक आधार देण्याचे कार्य किंमतच करत असते. ओके, काय सांगितलंय वस्तू विकासाच्या निर्णयामध्ये? वस्तू विकासाचे बहुसंख्य निर्णय हे वस्तूच्या किमतीशी निगडीत असतात. ओके, वस्तूच्या किमतीमुळे हे सर्व निर्णय प्रभावित होतात. वस्तू विकासाच्या कार्यक्रमांना आर्थिक आधार देण्याचे कार्य किंमतच करत असते. ओके, त्यानंतर आहे विपणनामध्ये निर्णायक. त्यामध्ये काय महत्व येतं किमतीचं? तर त्यामध्ये विपणनाच्या विभिन्न क्रियांमध्ये किंमत हा सर्वस्पर्शी परिणाम करणारा घटक आहे. ओके, विपणनाच्या विभिन्न क्रियांमध्ये किंमत हा सर्वस्पर्शी परिणाम करणारा घटक आहे. ओके, म्हणून विपणनामध्ये व विपणन मिश्रणामध्ये वस्तूची किंमत हा निर्णायक घटक असा मानला जातो. वस्तूच्या किमतीला निर्णायक घटक असं म्हणलं जातं. विपणन निर्णयामध्ये किमतीवर विपणनाच्या क्रियांचे भवितव्य अवलंबून असते. ओके, मार्केटिंगच्या ज्या क्रिया असणार आहेत आपल्या उत्पादनाशी रिलेटेड, त्या क्रिया ह्या पूर्ण किमतीवर अवलंबून असतात. त्यानंतरचं महत्व आहे संस्थेची आर्थिक स्थिती. काय सांगितलंय नंतर? संस्थेची आर्थिक स्थिती. यामध्ये कोणत्याही संस्थेची आर्थिक स्थिती ही नफ्यावर अवलंबून असते. संस्थेचा नफा हा अंतिमतः वस्तूच्या किमतीशी निगडीत असतो. किंबहुना किंमत हा नफा निर्धारक घटक असतो. म्हणून संस्थेची आर्थिक स्थिती ही सुद्धा वस्तूच्या किमतीवर अवलंबून असते. लक्षात घ्या, संस्थेची आर्थिक स्थिती यामध्ये काय सांगितलंय? कोणत्याही संस्थेची आर्थिक स्थिती ही नफ्यावर अवलंबून असते. नफा किती प्रमाणात जास्त होतोय, किती प्रमाणात कमी होतोय, याच्यावरती आर्थिक स्थिती कशी आहे हे समजतं व्यवसाय संस्थेची. त्याचबरोबर संस्थेचा नफा हा अंतिमतः वस्तूच्या किमतीशी निगडीत असतो. ओके, संस्थेचा नफा हा वस्तूच्या किमतीशी निगडीत असतो. किंबहुना किंमत हा नफा निर्धारक घटक असतो. म्हणून संस्थेची आर्थिक स्थिती वस्तूच्या किमतीवर अवलंबून असते. ओके, त्यानंतर आहे भविष्यकालीन निर्णय. भविष्यकालीन निर्णयामध्ये संस्थेचे भविष्यकालीन निर्णय उदाहरणार्थ यांत्रिकीकरण, स्वयंचलन, विवेकीकरण, आधुनिकीकरण इत्यादी वस्तूच्या किमतीवर अवलंबून असतात. भविष्यकालीन निर्णय, संस्थेचे भविष्यकालीन निर्णय हे
यांत्रिकीकरण, स्वयंचलन, विवेकीकरण, आधुनिकीकरण इत्यादी वस्तूच्या किमतीवरती अवलंबून असतात. बघा, वस्तूच्या किमतीवरती व्यवसायाचे भविष्यकालीन निर्णय हे अवलंबून असतात. आधुनिक व्यवस्थापनामध्ये किंमत हा सर्वात महत्त्वाचा घटक हा समजला गेला आहे. निर्णय आदान समजला जातो त्याला, किमतीला अतिशय महत्त्व दिलं आहे आणि महत्त्वाचा घटक समजला गेला आहे. ओके, त्यानंतरचं महत्त्व आहे, लास्टचं महत्त्व आहे, यामध्ये संस्थेला आपले स्थान भक्कम करून स्थैर्य प्राप्त करण्यासाठी सर्वात महत्त्वाचे योगदान किंमत या घटकाद्वारे होत असते. संस्थेला आपले स्थान भक्कम करून स्थैर्य प्राप्त करण्यासाठी महत्त्वाचे योगदान हे किंमत या घटकाद्वारे होत असते. कारण किमतीवर मागणी, विक्री, बाजारातील यश, नफ्याचे प्रमाण, वितरकांचे सहकार्य, जाहिरातींचे पाठबळ, उत्पादन साधनांची साथ इत्यादी बाबी अवलंबून असतात. संस्थेला स्थैर्य मिळाल्यास तिचा विकास होऊ शकतो. बघा, संस्थेचे आपले स्थान भक्कम करून स्थैर्य प्राप्त करण्यासाठी सर्वात महत्त्वाचे योगदान हे किंमत घटकाद्वारे होत असते. कारण किमतीवर मागणी, विक्री, बाजारातील यश, नफ्याचे प्रमाण, वितरकांचे सहकार्य, जाहिरातींचे पाठबळ, उत्पादन साधनांची साथ इत्यादी बाबी ह्या अवलंबून असतात. ओके, संस्थेला स्थैर्य मिळाल्यास तिचा विकास हा मोठ्या प्रमाणात होत असतो. ओके, आता आपण काय बघितलं, किंमत म्हणजे काय, किंमतीचं महत्त्व काय, किंमतीच्या व्याख्या काय. ओके, सो नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण बघूया की किंमतीवर परिणाम करणारे घटक कोणकोणते आहेत आणि ते कशा पद्धतीने किंमतीवरती परिणाम करत असतात. सो कंपल्सरी लेक्चर ऐकत असताना कमेंट सेक्शनमध्ये नाव मेन्शन करा तुमचं प्रेझेंटीसाठी. ओके, थँक्यू.